नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ खूप शॉर्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे त्या लोकांसाठी जे लोक आरी वर्क शिकतात। तर या व्हिडिओमध्ये आज आपण काय शिकणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की एंड नॉट आणि स्टार्टिंग नॉट कशी घालायची। तर पूर्ण जे आरी वर्क आहे ते या दोन गोष्टींवरती डिपेंड आहे। तर या दोन गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत। या दोन गोष्टी परफेक्टली जमण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। जे टिप्स आहेत ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे किंवा आरी वर्कसाठी या दोन गोष्टी परफेक्टली कशा करायच्या ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओलाही एक लाईक करा। जर आरी वर्क बाबतीत काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवरती डायरेक्ट DM करू शकता। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, तर आता मी इथे जरीचा थ्रेड घेतलेला आहे। तर याच्यावरती आपण आता एंड स्टिच आणि स्टार्टिंगची स्टिच कशी घालायची ते शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, अशी एक नॉट मारून घ्यायची। अशी जर तुम्हाला जर जमत नसेल अशी नॉट मारायला तर डायरेक्टली ही स्टिच करू शकता, तेही मी तुम्हाला दाखवते। जर तुम्ही बिगिनर्स आहात तरच तुम्हाला ही अशी स्टिच मारायची आहे। ओके, एक्स्ट्रा थ्रेड कट करून घ्यायचा। ओके, तर आता धागा कसा पकडायचा आपल्याला, एक तर तुम्ही असा पकडू शकता किंवा असा पकडू शकता। ओके, तर असा पकडा किंवा असा पकडा, कसाही पकडला तरी चालतो। आणि ही स्टिच आपल्याला अशी घ्यायची, इथे किंवा इथे कोणताही धागा घेतल्यानंतर ना एक धागा आपल्याला सोडायचा आणि हा नंतर ना असा वरती येणार, असं कोणताही एक धागा पकडायचा। तर आता मी तुम्हाला दाखवते। आता जर आपल्याला इथून स्टिच करायची असेल, ओके, तर एक धागा आपल्याला सोडायचा आणि स्टार्टिंगची नॉट मारताना आपल्याला काय करायचं, एकाच ठिकाणी आपल्याला, आता इथे आपण स्टिच स्टार्ट करतोय तर इथेच आपल्याला 2-3 वेळा अशी एकाच ठिकाणी स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली स्टार्टिंगची स्टिच लॉक होईल। ओके, तर ही स्टिच आपली लॉक झालेली आहे। तर आता आपल्याला काय आपली कोणतीही स्टिच असेल तिला स्टार्ट करायचं आहे। आता इथे मी सिंपल चेन स्टिचच तुम्हाला दाखवते। तर चेन स्टिच म्हणजे काय, तर साखळी टाका। तर जशी आपली अशी साखळी बनत जाते, अशी 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 लूप बनत जाते, तिला आपण साखळी टाका बोलतो। ओके, तर आता इथे चेन स्टिच घेते। आता जर आपली समजा आपली स्टिच इथे संपली तर आपल्याला लॉक कसं करायचं आहे, आता इथेपर्यंत आपली ही डिझाईन झाली तर इथेच आपल्याला एकदम साईडलाच एक स्टिच घ्यायची आणि जी पहिली स्टिच आहे ती पूर्णपणे लॉक म्हणजे पूर्णपणे टाईट नाही करायची। आता ही जी आपण सेकंडवाली स्टिच घेतली तिच्या आतून असं निडल घ्यायची आणि त्या लूपच्या आतून आपल्याला जी पहिली लूप आहे तिला असं पकडायचं आणि अशी लॉक करायची। तर बघा इथे आपली स्टिच लॉक झालेली आहे। अजून एकदा तुम्हाला दाखवते। तर स्टार्टिंगची स्टिच आपल्याला, तर आपण स्टार्टिंगची नॉट खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, कारण की तिथे आपण साधी सिंपल नॉटही मारू शकतो। पण ज्या वेळेला आपण स्टिच एंड करणार त्यावेळेला बघा अशा पद्धतीने इथे एकदम अशी एक लूप घ्यायची। पहिली लूप आहे तिला टाईट नाही करायचं, तिला थोडंसं लूज सोडायचं आणि या लूपमधून अशी निडल आतमध्ये घालायची। बघा ही जी लूप आहे तिच्या आतून या पहिल्या स्टिचला आपण बाहेर काढायचं। ओके, तर इथे स्टिच झालेली आहे। अजून एकदा झूम करून तुम्हाला दाखवते। ओके, तर इथे बघा अशा प्रकारे आपण स्टिच घेतो आणि जिथे आपल्याला एंड करायची आहे स्टिच तिथेच एकदम साईडला अशी एक स्टिच घ्यायची आणि ही स्टिच आपल्याला पूर्ण लॉक नाही करायची किंवा टाईट नाही करायची। तर ही जी सेकंडवाली लूप आहे त्याच्या आतून ही अशी घ्यायची। तर बघा लॉक झालेली आहे। तर ही अशा पद्धतीने आपण हिला लॉक करतो।
तर हा व्हिडिओ खूप छोटा आहे आणि पण खूप इम्पॉर्टंट आहे आरीवर्कसाठी, कारण या 2 गोष्टीवरती पूर्ण आरीवर्क डिपेंड आहे. तर या 2 गोष्टी परफेक्ट शिका आणि याच्यानंतर ना जे क्लासेस आपण रेग्युलर घेणार आहोत तेही क्लासेस तुम्ही रेग्युलरली बघत राहा. जर या व्हिडिओमधून तुम्ही जर एंड नॉट आणि स्टार्टिंग नॉट घालायला जर शिकला असाल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तरीही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन नवीन आरीवर्कच्या टिप्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आरीवर्कची नीट चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा.